स्वप्नात रंग भरताना भाग 69. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. आतापर्यंत दुपार होत आली असल्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या. छोट्याशा टेकडीवर एक मंदिर होतं. तिथे सगळे जेवायला थांबले. आई आणि काकूंनी केलेली शेंगदाणा चटणी, मसाले भात, भरलेलं सुक्कं वांगं आणि बाजरीची भाकरी बघून सगळेच खुश झाले. जेवण करून सगळे पुन्हा प्रवासाला लागले. पोट भरून जेवण झाल्यामुळे सगळ्यांनाच आता झोप लागली होती. रुही मस्तपैकी शुभमच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती, तर शुभम रुहीचा हात हातात घेऊन तिची फेंट झालेली मेहंदी बघत होता. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे त्यालासुद्धा कधी झोप लागली समजलंच नाही. आता पुढे. संध्याकाळी घरी पोहोचायला सगळ्यांना 7 वाजले. गेटमधून रुही समोर बघत बसली. समोर सुंदर असा मोठा वाडा होता. जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम केलेलं होतं. वाडा जुन्या पद्धतीचा असला तरी त्यामध्ये आधुनिक पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा होत्या. जास्त गावाला येत नसले तरीही बाबांनी वाड्यामध्ये सगळ्या सुखसुविधा करून घेतल्या होत्या, जेणेकरून मुलं कधी आल्यावर त्यांना जास्त त्रास होणार नाही. रामू काकांच्या पत्नी शांता काकूंनी रुहीला ओवाळून माप ओलांडून घरात घेतलं. मुंबईला त्यांचं मोठं घर असलं तरी तिचं खरं सासरचं घर तर हेच होतं ना. कसा प्रवास झाला तुमचा ताई? शांता काकू सगळ्यांना पाणी देत आईंना म्हणाल्या. खूप छान प्रवास झाला ताई आमचा. आपल्या गावाला यायचं असेल तर दम लागतो का? थोडंफार थकल्यासारखं वाटत होतं, पण आपल्या घरात आल्यावर सगळं छान वाटत आहे. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला सारखं बोलवत असतो, पण तुम्ही काही येत नाही, शांता काकू म्हणाल्या. येऊ तर आम्हालासुद्धा वाटतं, पण कामच इतकं असतं की फारसं जमत नाही, आई बारीक तोंड करत म्हणाल्या. जाऊ द्या ताई, आता आल्या आहात ना तुम्ही, मग आता नाराज नका हो. आता जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मस्त मज्जा करा. आईंनी बारीक केलेला चेहरा बघून रामू काका म्हणाले. बरं चला, तुम्ही सगळे आता फ्रेश होऊन या. मी मस्त गरमागरम जेवण तयार केलं आहे, तर तुम्ही जेवण करून घ्या, शांता काकू सगळ्यांकडे बघून म्हणाल्या. हो ना काकू, मला खूपच भूक लागली आहे आणि हे सगळे बोलतच बसले आहेत, अभि मस्करी करत म्हणाला. अभि तसं बोलताच सगळे हसाले. बरं रामू, जेवण तर होईलच, पण आधी या सगळ्यांची ओळख तर करून घे, बाबा म्हणाले. याला तर तू ओळखतच आहे, संजू म्हणजे संजय आपल्या शेजारच्याच गावामध्ये राहत होता. याचासुद्धा मुंबईला मोठा बिझनेस आहे तिकडे. बाबा संजू काकांकडे आणि रामू काकांकडे दोघांकडे बघत त्या दोघांना एकमेकांची ओळख करून दिली. आणि या लता वहिनी संजयच्या मिसेस आणि हा त्यांचा मुलगा समीर. आणि हो, याची महत्त्वाची ओळख म्हणजे हा आपल्या शुभ्राचा होणारा नवरा म्हणजे आपला जावई. बाबा हसतच म्हणाले. काय जावई बापू? शुभ्राताई इतक्या मोठ्या झाल्या की आता त्यांचं लग्न होत आहे. खूप छोट्या होत्या, वाड्यामध्ये घरभर खेळत बसायच्या आणि आज त्यांचं लग्न ठरलं. कधी इतक्या मोठ्या झाल्या समजलंच नाही, शांता काकू डोळ्यांना पदर लावतच म्हणाल्या. काकू, आता तू रडत बसणार आहेस का? मी इतक्या दिवसांनी आले तर तुझ्या हातचं मला खायला घालणार नाहीस का? शुभ्रा शांता काकूंना मिठी मारतच म्हणाली. रामू आणि शांता यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी शुभम आणि शुभ्राला त्यांच्या मुलांप्रमाणेच जीव लावला होता. त्यामुळे त्या दोघांचा शुभम आणि शुभ्रावर तर शुभम शुभ्राचा काका काकूवर खूपच जीव होता. हे बघ, हा शेखर मुंबईला असतो, त्याचं गाव कोल्हापूर आणि हा IPS ऑफिसर आहे. या मंगलवहिनी शेखरच्या मिसेस आणि हा अभि त्यांचा मुलगा. अभि आपल्या शुभमचा खूप चांगला मित्र आहे आणि ही साक्षी
अभिची होणारी बायको आणि आपल्या सुनबाईंची खास मैत्रीण बाबा सगळ्यांची ओळख करून देत म्हणाले, आता तुम्हाला सगळ्यांचा परिचय करून झाला असेल तर आपण फ्रेश होऊन जेवण करायचं का? मला खरंच खूप भूक लागली आहे. अभि पोटाला हात लावतच म्हणाला. बाबा सगळ्यांना रूम दाखवल्या. रुही, शुभ्रा आणि साक्षी एकाच रूममध्ये राहणार होत्या. त्यामुळे शुभम बारीक तोंड करून रुहीकडे बघायला लागला. शुभमचं तोंड बघून समीर आणि अभि तोंड खाली करून हसत होते. बिचाऱ्याचं लग्न होऊन सुद्धा अजून रुही त्याच्याजवळ आली नव्हती. त्या दोघांना हसताना बघून शुभमने त्या दोघांना रागीट लूक दिला आणि त्यांच्याकडे बघून सूचक हसला. जसं काही आता हा त्या दोघांसोबत काहीतरी करणारच होता. शुभमचं हसू बघून दोघांच्याही तोंडावरचा रंग उडाला. सगळे आपापल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. फ्रेश होऊन 10च मिनिटांमध्ये सगळेजण खाली आले होते. तोपर्यंत रामू काकांनी सगळ्यांच्या जेवणाची मस्त सोय केली होती. या बसा आता लवकर सगळे. शांता गरम गरम जेवण आणतच आहे. रामू काका त्या सगळ्यांना म्हणाले. खूप भूक लागली असल्यामुळे सगळेजण पटापटा बसले. तोपर्यंत आई आणि काकू किचनमध्ये शांता काकूंना थोडी मदत करायला गेल्या. अहो ताई, तुम्ही कशाला आल्या? मी आता आणतच होते ना. शांता काकू त्या तिघींना आलेलं बघून म्हणाल्या. काही नाही शांता, तू तर सगळं केलंच आहे. मग आम्ही फक्त तुलाही बाहेर घेऊन जायला थोडी मदत करत आहे. आई शांता काकूंना म्हणाल्या. अहो, मी आणलं असताना तुम्ही कशाला आल्या? एकतर इतक्या लांबचा प्रवास करून आल्या आहेत तुम्ही, त्यामुळे तुम्हीसुद्धा दमल्याच असाल ना. शांता काकू काळजी नाही आईंना म्हणाल्या. काही नाही होत इतकं. चल आता बाहेर, सगळ्यांना भूक लागली आहे. इथेच बोलत बसायचं आहे का आपल्याला? बाहेर सगळे ओरडत बसतील, आई शांता काकूंना म्हणाल्या. तोपर्यंत अभिचा आवाज आलाच. आई, काकू, जेवायला आणा, भूक लागली आहे मला खूप. अभिचा आवाज ऐकून आई हसत शांता काकूंना म्हणाल्या. बघ आलाच ना आवाज. हो, चला पटकन. सगळ्यांना भूक लागली असेल. बोलतच शांता काकूंनी भाजीचं पातेलं बाहेर घेऊन आल्या. समोर वाढलेलं ताट बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. काकूंनी मस्तपैकी मटण रस्सा, मटण सुक्कं आणि कोळंबी फ्राय केली होती. गरमागरम तांदळाच्या भाकरी होत्या आणि इंद्रायणीचा गरमागरम नरम मऊ मऊ असा भात. सगळ्यांना खूप भूका लागल्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. पण सोबत रामू काका आणि शांता काकूंना सुद्धा जेवायला बसवायला कोणीही विसरलं नाही. जेवण करून सगळेजण बाहेर अंगणामध्ये बसले. बाबा सगळ्यांना त्यांच्या आठवणी सांगत होते. त्यांच्या खूप जास्त आठवणी होत्या या घरामध्ये. शुभम आणि शुभ्राचं बालपण इथेच गेलं होतं. बराच वेळ सगळे गप्पा मारत बसले. नंतर उद्या कुठे कुठे फिरायचं हे ठरवून सगळे आपापल्या दिलेल्या रूममध्ये जाऊन झोपले. शुभम आणि रुहीला त्यांच्या कुलदेवीच्या मंदिरात पाया पडायला न्यायचं होतं. पण 2 दिवसानंतर चांगला मुहूर्त असल्यामुळे तेव्हा जाणार होते. तोपर्यंत सगळ्या पोरांनी फिरायला जायचं असं ठरवलं होतं. 2 दिवस सगळे जवळच फिरणार होते. त्यानंतर एकदा देवदर्शन झालं की सगळ्यांचा प्लॅन फिरायला जाण्याचा होता. कारण शुभम आणि रुहीला तेव्हाच तर मोकळीक भेटणार होती. पण त्यात पण शुभमचा वेगळाच प्लॅन होता, जो अजून त्याने कोणाला सांगितला नव्हता. रुही, शुभ्रा आणि साक्षी एकत्र झोपल्या होत्या. रात्री बराच वेळ त्यांनी गप्पा मारल्या. गाडीमध्ये आज झोप झाल्यामुळे यांना लवकर झोप लागत नव्हती. शुभ्रा आणि साक्षीने दोघींनी मिळून रुहीला खूपच चिडवलं होतं. गप्पा मारत मस्ती करत उशिरा तिघी झोपून गेल्या. तर इकडे मात्र शुभम खिडकीतून चंद्राला बघत होता.
मध्यरात्री होऊन गेली होती तरी झोप त्याच्या डोळ्यांवर अजून आली नव्हती. शुभमला बाहेर बघता बघता रुहीसोबत घालवलेले पहिल्यापासून ते क्षण आठवत होते. त्याने रुहीला कसा त्रास दिला, आपल्यामुळे तिला किती त्रास झाला. आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही, तिच्यावर नको तितके आरोप घेतले. स्वतःला सिद्ध करणारी रुही त्याला आठवत होती, त्याला घाबरणारी रुही आठवत होती. अधूनमधून त्याच्याकडे बघणारी रुही त्याला आठवत होती. त्याला बघून हळू गालात लाजणारी रुही त्याला आठवत होती. माझ्यामुळे रुहीला खूप त्रास झालेला आहे, पण इथून पुढे मी तिच्या आयुष्यात फक्त सुखच घेऊन येणार. मी खूप जास्त प्रयत्न करणार की माझ्यामुळे तिच्या डोळ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा आला नाही पाहिजे. तिला तिच्या आयुष्यात फक्त तिच्या आईबाबांची आठवण काढून डोळ्यात पाण्याचा थेंब आला पाहिजे. पण मी इतका जीव लावणार तिला, तिची इतकी काळजी घेणार की त्यांचीसुद्धा आठवण तिला कधी येऊ देणार नाही. मी प्रॉमिस करतो आईबाबा तुम्हाला की तुमच्या रुहीच्या डोळ्यांमध्ये मी अजिबात अश्रू येऊ देणार नाही. शुभमवर चांदण्यांकडे बघत म्हणाला. त्याला रुहीची खूप आठवण येत होती, पण कोणीही तिला अजून शुभमजवळ येऊ दिलं नव्हतं. लग्न होऊनही त्याला रुही काय त्याच्याजवळ आलेली भेटली नव्हती. आता फक्त 2-3 दिवस, मग कोणीही रुहीला माझ्यापासून लांब करू शकत नाही, विचार करून शुभम स्वतःशीच हसला. शेवटी चला आता झोपायला पाहिजे, उद्या फिरायला जायचं आहे, विचार करून तो उशिरा झोपायला गेला. सकाळी सगळे उशिराच उठले. आपापलं आवरून तिथून 1-2 तासांवर असणाऱ्या बीचवर फिरायला गेले. आई बाबा काका काकू मात्र आलेले नव्हते. ते सगळे आज संजय काकांच्या घरी जाणार होते. क्रमशः गावातल्या जुन्या वाड्यात सगळ्यांचं हसणं, बोलणं, आठवणी आणि प्रेमाने भरलेली संध्याकाळ. रुही आणि शुभम एकमेकांसोबत असले तरी अजून त्यांना एकांत मिळालेला नाही. पण शुभमच्या मनात रुहीसाठी एक खास प्लॅन आहे, जो अजून कोणालाच माहिती नाही. तो प्लॅन काय आहे आणि पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, जाणून घेण्यासाठी वाचत रहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.